खामगाव ग्रामीण भागातील महिलांचा पाण्यासाठी आमरण उपोषण। तहसीलदार पाटील यांनी उद्धट वागणूक दिल्याचाही आरोप। त्वरित कारवाई करण्याची केली मागणी। ग्रामपंचायत खामगाव ग्रामीणमधील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे। या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे। दरम्यान अधिग्रहण केलेल्या विहिरीवर पाण्यासाठी तहसीलदार यांनी महिलांना बोलवून त्या ठिकाणी उद्धटपणे वागणूक देऊन लज्जेत धक्का पोहोचेल अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। पाणी तर नाही भेटलं 15 दिवसापासून, पण आमच्यासोबत असं म्हणजे त्यानं वागणूक केलेली आहे। मागणी आपली आमची पहिले तर तहसीलदार व्हिडिओवर गुन्हा दाखल झाले तर दाखल केले पाहिजे। पाण्याची समस्या पूर्ण 9 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उपोषणाची माघार घेणार नाही। पाणी मला श्यामलनगरला पाणी नाही आहे, नळच नाही तर पाणी कुठून देणार आहे। मागण्या करायला गेलो असता तहसीलदाराने आम्हाला अशा आपली भाषा वापरली। पाणी पाहिजे आम्हाला, सर्वात पहिले पाणी, आणि आम्हाला जे शब्द वापरले त्या शब्दाचा सुद्धा न्याय पाहिजे आम्हाला। आणि आमच्याकडे रोड सुद्धा नाही आहे, कुठल्या सुविधा नाही आहे आमच्याकडे। गव्हर्नमेंटने जितक्या सुविधा काढलेल्या आहेत तितक्या सुविधा आम्हाला लागतात। खामगाव ग्रामीण भागातील महिलांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संजय बगाडे यांनी आपला पाठिंबा दिला आहे। महिला मागण्यासाठी बसलेल्या आपला पाठिंबा आहे का? हो, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आमचा जाहीर पाठिंबा आहे। खामगाव ग्रामीणच्या जो श्यामलनगर भाग आहे या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा अति गंभीर प्रश्न आहे आणि त्या मुख्य आणि अति ज्वलनशील प्रश्नांसाठी या महिला उपोषणासाठी बसले आहे, आपला न्याय हक्क मागण्यासाठी बसले आहेत। आणि इथले तहसीलदार जे आहेत ते उद्धटपणाची वागणूक या महिलांना देतात, ती फार गंभीर बाब आहे, प्रशासनाला अशोभनीय बाब आहे। म्हणून तहसीलदारावर कारवाई झाली पाहिजे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी। सायन दैनिक खबरे शामतकसाठी अशोक जसवानी, खामगाव, बुलढाणा।